ओके, गुड इव्हनिंग टू ऑल. मग स्क्रीन सगळ्यांना दिसतीये आणि माझा आवाज येतोय सगळ्यांना? Yes, sir. ओके, ठीक आहे. सो आपण फर्स्ट चॅप्टरचा लास्ट पॉईंट डिस्कस करू राहिलो आहे. लास्ट पॉईंट कोणता आहे तर टू फाइंड आउट द आर्क लेंथ, एरिया ऑफ सेक्टर, ओके, आणि पेरिमीटर ऑफ सेक्टर. सो अगेन मी तुम्हाला आपण जे फॉर्म्युले डिस्कस करू राहिलो बघा, त्यातले काही क्वेश्चन्स आपले बाकी आहेत. सो तेवढे 2-3 क्वेश्चन्स आपण आज घेऊन आपलं हे चॅप्टर आपण एंड करूया. ओके, सो वन फास्ट रिकॅप. आपण सगळ्यात पहिलं बघितलं आहे आर्क लेंथ. आर्क लेंथ आपण डिनोट करतो यसने. याचा फॉर्म्युला काय आहे? आर इंटू थिटा, बरोबर आहे. दिस इज द आर इज द रेडियस ऑफ द सर्कल अँड थिटा इज द सेंट्रल अँगल. ओके, हा झाला फर्स्ट. सेकंड, पेरिमीटर ऑफ सेक्टर. हां, याचा फॉर्म्युला काय होतो? 2r प्लस यस. अँड थर्ड वन इज एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टरचे आपल्याकडे दोन फॉर्म्युले, याला आपण एने डिनोट करतो. पहिला फॉर्म्युला आहे 1/2 आर स्क्वेअर थिटा. जर मला रेडियस आणि थिटा जर माहीत असेल तर हा फॉर्म्युला आपण यूज करणार. आणि जर मला रेडियस आणि आर्क लेंथ माहीत असेल तर 1/2 आर एस. ओके, मी एक प्रॉब्लेम दिला होता बघा तुम्हाला होमवर्कसाठी, तर मला 2-3 जणांनीच फक्त त्याचे आन्सर पाठवलेत. मी वाटलंच तर नाव सांगतो बघा त्यांचे. मला आन्सर पाठवलेले आहेत साक्षी साबळे आणि त्यानंतर मला आन्सर पाठवलं आहे बघा गाडेकरने. ओके, बाकीच्यांचे आन्सर आलेले नाही आहेत. मग मी असं समजू की तुम्हाला ते येत नाही म्हणून रिपीट करायचं टॉपिक असं काही. येस, कोण कोण जॉईन झालं मी एकदा चेक करतो. बाकीचे जे जॉईन झालेले आहेत बघा, साक्षीने पाठवलं आहे, ठीक आहे. तृप्तीने नाही पाठवलं बघा आन्सर. शिवराजने नाही पाठवलं. त्यानंतर गायकवाड, आय थिंक ही पाठवली. ओके, तिचा एक आन्सर नाही आलं आहे. त्यानंतर दारकुंडे, बहुतेक आरती दारकुंडे, त्यांचं एक आन्सर नाही आलेलं. गाडेकरांनी पाठवलं आहे मला. गारुड नावाने जो जॉईन होत आहे बघा, त्याने आपला कॅमेरा बंद करावा. ओके, यस. श्रावणी, आन्सर नव्हतं आलं का? सर मी एक्झाम्पल तर सोडवलं बट लास्टला अच्छा, ठीक आहे. तृप्ती युवर आन्सर. तृप्ती, माझा आवाज येतोय का ऐकू? ओके, मला असं वाटतंय त्यांनी मोबाईल ऑन करून ते गेले कुठेतरी फिरायला. शिवराज, शिवराज, कळलंच नाही सर, कळालं सोडवताच नाही आलं. आन्सरच नाही आलं. कालच्या नोट्स तू ते बघितल्या का निम्म एकदा? हां, निम्म निम्म सोडलं आणि ते खाल्लं कळलंच नाही. अच्छा. आपण त्याच्यावरचा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला बघा, सेम तसाच. तो प्रॉब्लेम बघितला का एकदा परत तू? हा हां, तो प्रॉब्लेम बघ एकदा आणि कर ना कॅल्क्युलेशन्स. आज करतो. पाठवशील का मग कम्प्लीट करून? हा हा ओके. फाल्गुनी, येस फाल्गुनी. काल नव्हते का तुम्ही? नाही नव्हते. ओके ओके, ठीक आहे. ते क्वेश्चन काय कालच्या नोट्समध्ये बघा, नोट्स आपण ग्रुपवरती शेअर केलेले आहेत. आणि ते क्वेश्चन एकदा तुम्ही कंप्लीट केला की मला व्हॉट्सअपला फोटो पाठवून द्या, ठीक आहे ना?
हो चालेल. ओके. आरती दारकुंडे. सोडवलंय सर. अच्छा, मग सेंड नाही केला फोटो. सर विसरले. ओके, मग आज लेक्चर संपल्यावरती करून टाका मला सेंड. हा, हो. ओके. साक्षी गिरवले. हो सर. सॉल्व केलंय का कालचा प्रॉब्लेम? नाही सर, खूप आजारी आहे मी. अच्छा, काल मला वाटतं काल तुम्ही नव्हते जॉईन आहे ना? सर मी सलाईन घेता घेता जॉईन झाली लेक्चर. ओके, ठीक आहे. गारुड आज जॉईन झालाय. कार्तिकी बडे. यस. लेफ्ट झाले. ओके. हां, शरद पवार नावाने कोण जॉईन आहे रे? म्हणजे खुद्द शरद पवार जॉईन झाले काय आपल्या लेक्चरला? नाही. बरं ठीक आहे. ओके, लेफ्ट. हां, ज्यांचं बाकी बघा ते आन्सर, मला असं वाटतं की प्रत्येकाने ते करत जावा. ओके, ठीक आहे. सो हे 3 फॉर्म्युले इम्पॉर्टंट आता. आर्क लेंथ, पेरिमीटर ऑफ सेक्टर, नेक्स्ट एरिया ऑफ सेक्टर. आता आपल्याला यामध्ये सगळ्यात अगोदर जे काही प्रॉब्लेम चालू आहे बघा, ते प्रॉब्लेम आपल्याला कंटिन्यू करायचे. ओके, सो यू कॅन राईट हिअर प्रॉब्लेम्स कंटिन्यू. प्रॉब्लेम्स कंटिन्यू. ओके, सो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपला आता. किती नंबरचा आहे रे? 9, 10. ओके, जो नंबर असेल तो नंबर द्या पुढचा. सो क्वेश्चन आहे OPQ is the sector of circle is the sector of circle having center O, having center O and radius 15 centimeter. If measure of angle POQ is equal to 30 degree, find the area enclosed by arc PQ and chord PQ. ठीक आहे. आता हा 4 मार्काचा थ्योरी क्वेश्चन आहे. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, वी हॅव टू फाइंड आउट तुम्हाला हे बघा, OPQ एक सेक्टर दिलेला आहे, सर्कलचा सेंटर O आहे आणि रेडियस दिलेली तुम्हाला 15 सेंटीमीटर. ठीक आहे. त्यानंतर मेजर ऑफ अँगल पण तुम्हाला दिलेला आहे 30 डिग्री. आपल्याला फाइंड आउट करायचा एरिया इनक्लोज बाय आर्क अँड कॉर्ड, म्हणजे कॉर्ड आणि आर्क यांच्यामधला एरिया फाइंड आउट करायचा आहे. ओके, सो डायग्राम ड्रॉ केल्यावरती तुमच्या लक्षात येईल. सो गिवन मी त्या डायग्राममध्ये लिहितो. समजा कन्सिडर करा हा तो सर्कल आहे. ओके, दिस इज द सेंटर ऑफ सर्कल. सेंटरचं नाव आहे बघा सर्कल O आणि OPQ हा सेक्टर आहे. समजा याला मी नाव दिलं P, याला नाव दिलं सपोज Q. ओके, त्यानंतर याची जी रेडियस तुम्हाला दिलेली आहे ना, रेडियस किती दिलेली आहे? 15 सेंटीमीटर ही रेडियस आहे. हे जर 15 सेंटीमीटर असेल तर हे सुद्धा 15 सेंटीमीटर आहे. करेक्ट. त्यानंतर समजा जर मी P आणि Q हे दोघं जर जॉईन केले, मी काय करतो, पॉईंट P आणि पॉईंट Q हे दोघं जॉईन केले. PQ जर मी जॉईन केले बघा, तर PQ कोण झाला? इथं कॉर्ड झाला. करेक्ट. सो आपल्याला काय करायचं आहे, हा कॉर्ड PQ आणि सेक्टरचा एवढा पार्ट हा यांच्यामधला इनक्लोज, म्हणजे यांच्यामधला एरिया फाइंड आउट करायचा आहे. मी ते हॅचिंग लाईनने तुम्हाला दाखवतो. ओके,
सो हे मधला एरिया दिसतोय का, हा दिस, हा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे एवढा. ठीक आहे. इट इज द एरिया इनक्लोज बिटवीन द आर्क, हा आर्क आहे पी क्यू, आणि हा आर्क लेंथ पी क्यू म्हणजे तो सेक्टरचा आर्क येतो. ठीक आहे ना, पी क्यू यांच्यामधला एरिया मला फाइंड आउट करायचा आहे. आणखीन काय गिवन आहे बघा, अँगल तुम्हाला दिलेला आहे, अँगल दिलेला आहे 30 डिग्री. ठीक आहे. मग हा जो रिक्वायर एरिया आहे बघा, त्याला मी म्हणतो रिक्वायर एरिया, जो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू, हा एरिया कोणाच्या मधला आहे, हे बघा ओ पी क्यू एवढा हा सेक्टर आहे बरोबर. ह्या सेक्टरच्या एरियामधून जर मी ट्रायंगल ओ पी क्यू एवढा जर एरिया जर मी मायनस केला, पुन्हा सांगतो मी, हा सेक्टर दिसतोय तुम्हाला ओ पी आणि हा क्यू, ह्या कंप्लीट सेक्टरमधून जर मी ट्रायंगल ओ पी क्यू हा जर एरिया जर मायनस केला तर मला फक्त कोणता एरिया भेटेल, मग जो मी इथं हॅचिंग लाईन दाखवला आहे तो, म्हणजे जो आपल्याला काढायचा आहे तो. म्हणजे रिक्वायर एरिया कसा फाइंड आउट होईल, रिक्वायर एरिया इज इक्वल टू एरिया ऑफ सेक्टर ओ पी क्यू मायनस एरिया ऑफ ट्रायंगल ओ पी क्यू. ह्या दोघांचा एरिया फाइंड आउट करून आपल्याला काय करायचं आहे बघा, सबस्ट्रॅक्शन करायची आहे. त्याच्याच वेळेस आपल्याला फक्त काय होईल, तो एरिया फाइंड आउट होईल. ओके. सो आपलं मेन टार्गेट काय आहे, अगोदर मला एरिया ऑफ सेक्टर फाइंड आउट करायचा आहे आणि त्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट करायचा आहे, दोघांची करायची सबस्ट्रॅक्शन. सो वी गेट द रिक्वायर एरिया. ठीक आहे. ओके. आता फर्स्ट आपण फाइंड आउट करू एरिया ऑफ सेक्टर. सो इथं मी फर्स्ट फाइंड आउट करतो एरिया ऑफ सेक्टर. हां, एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला काय रे, दोन फॉर्म्युले आहे, 1/2 आर स्क्वेअर थिटा आणि 1/2 आर एस. ठीक आहे. आता मला रेडियस पण माहिती आहे, मला थिटासुद्धा माहिती आहे. सो मी काय करतो 1/2 आर स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला वापरतो. पण सगळ्यात अगोदर आपल्याला काय करावं लागेल, जो थिटा दिला आहे तुम्हाला 30 डिग्रीमध्ये, त्याला कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल रे आपल्याला, रॅडियनमध्ये. सो रॅडियनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागतं, पाय अपॉन 180. किती होईल रे कॅल्क्युलेशन केल्यावरती, हा π/6 रॅडियन होईल का, 0 0 कॅन्सल होतील, 3 6 80. ठीक आहे. हा स्टँडर्ड अँगल आहे, हा तुमचा पार्ट पाहिजे. ठीक आहे. 30 किती असतो, π/6. सो तुम्ही व्हॅल्यूज पुट करतो, 1/2 आर स्क्वेअर, आर किती आहे 15, सो 15चा स्क्वेअर इंटू थिटा, थिटा किती आहे π/6. करेक्ट आहे का. ओके. आता आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे. सो इट इज इक्वल टू, हां 1/2 सांगा 15ला तुम्ही, 15चा तो स्क्वेअर आहे ॲक्च्युअलमध्ये. सो 15चा स्क्वेअर किती होईल, 225 इंटू π/6. ठीक आहे. म्हणजे किती येईल बघा आन्सर आहे, न्युमरेटरला इथं 1 आहे, इथं 225, 225 इथं पाय, तिघांचं मल्टिप्लिकेशन होईल. हा झाला 225 पाय डिवायडेड बाय 2 इंटू 6 किती 12. ओके. स्क्वेअर सेंटीमीटर. हा झाला आपला एरिया ऑफ सेक्टर, एरिया ऑफ सेक्टर हे मी फाइंड आउट केलं. ठीक आहे. याला मी इक्वेशन 1 किंवा ठीक आहे, इथून आपण एरिया ऑफ सेक्टर मग आता पुढं कॅरी करू. सो पहिला झाला बघा एरिया ऑफ सेक्टर मी फाइंड आउट केला. आता मला फाइंड आउट करायचा आहे एरिया ऑफ ट्रायंगल ओ पी क्यू. आता पुन्हा त्या डायग्राममध्ये येतो मी. ओके. आता ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी सगळ्यात सिंपल मेथड काय असते रे, ट्रायंगलचा फॉर्म्युला. सो सगळ्यात सिंपल मेथड असते 1/2 बेस इंटू हाईट. ठीक आहे ना, 1/2 बेस इंटू हाईट. आता हे बघा, जर हा ट्रायंगल जर तुम्ही कन्सिडर जर केला ओ पी क्यू, सो त्या ट्रायंगलची बेस आहे रेडियस 15 सेंटीमीटर. ओके. जर मी पी पॉईंटपासून त्या बेसवरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला, हा परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. या परपेंडिक्युलरची समजा हाईट आहे एच, म्हणजे डिस्टन्स मला काढायचं अजून माहीत नाही आहे, त्याला मी एच कन्सिडर करतो. ओके. आता इथं जो मी ट्रायंगल ड्रॉ केला आहे ना, तो ट्रायंगल मी खाली परत ड्रॉ करतो तुम्हाला समजण्यासाठी. ओके. तो ट्रायंगल असा आहे. हा सेंटर पॉईंट आहे ओ, हा पॉईंट आहे पी
हा पॉईंट आहे क्यू, ठीक आहे ना. ही बेस आहे, या बेस म्हणजे रेडियस आहे बघा ती 15 सेंटीमीटर आहे. हे सुद्धा किती आहे 15 सेंटीमीटर आहे. आणि इथलचा अँगल तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे ना. हा अँगल आहे 30 डिग्री. सो मी काय केलं, पी पासून त्या बेसवरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला, याला नाव दिलं मी एच, हाईट, ठीक आहे. असं जर असेल तर एरिया ऑफ ट्रायंगल ओ पी क्यू याचा फॉर्म्युला काय होईल, 1/2 बेस इंटू हाईट. सो बेस तुम्हाला माहिती आहे, बेस किती इथं 15 सेंटीमीटर आहे. आता मला ह्या ट्रायंगलमध्ये जॉमेट्री यूज करून हाईट फाइंड आउट करायची आहे, ठीक आहे ना. आता समजा हाईट ह्या पॉईंटला मी यम नाव देतो, जिथं तुम्ही परपेंडिक्युलर ड्रॉ केला यम, ठीक आहे ना. आता बघा मी जो ट्रायंगल सांगतो त्या ट्रायंगलकडे व्यवस्थित बघा. ट्रायंगल ओ पी यम दिसतोय का तुम्हाला, हा बघा ओ पी यम हा ट्रायंगल. ओके, ह्या ट्रायंगलमध्ये तुम्हाला इथं ड्रॉ करू का परत तो ट्रायंगल सेपरेट, आणखीन तुम्हाला थोडं सिम्प्लिफिकेशनमध्ये होईल, किंवा ड्रॉ करायची गरज नाही आहे. मी काय करतो त्या ट्रायंगलला रेड पेनने मार्क करून ठेवतो इथं. म्हणजे बघा हा ट्रायंगल ओ पी आणि हा यम, एवढा ट्रायंगल बघा फक्त. ओके, या ट्रायंगलमध्ये इथं हा परपेंडिक्युलर आहे, ठीक आहे ना. इथं जर 90 डिग्री असेल तर इकडं पण तो 90 डिग्री असतो, बरोबर. सो तुम्हाला आर 90 डिग्रीच्या अपोजिट साईड आहे, याला म्हणतो आपण हायपोटेनस. सो तुम्हाला हायपोटेनस माहिती आहे, बरोबर. हायपोटेनसची हे तुम्हाला माहिती, मला एच काढायचं आहे. आणि अँगलची अपोजिट साईड आहे बघा, ही एच म्हणजे अँगलची अपोजिट साईड. सो आपलं अजून ट्रिग्नोमेट्री चॅप्टर व्हायचं आहे, आपण ट्रिग्नोमेट्रीमध्ये ते स्टडी करणारच आहेत. जर मला अँगलची अपोजिट साईड जर फाइंड आउट करायची असेल, इफ यू वॉन्ट टू फाइंड आउट अपोजिट साईड, ओके, अँगलची अपोजिट साईड, तर ट्रिग्नोमेट्री यूज करावं लागते आपल्याला साईन, ठीक आहे. सो इन ट्रायंगल ओपीएम इथं लिहितो मी साईन थिटा. थिटा त्याचा बेसिक फॉर्म्युला असतो बघा, साईन थिटा इज इक्वल टू, थिटा म्हणजे तुम्हाला 30 डिग्री घ्यायचा आहे, ओके ना. अपोजिट साईड काय याच्यामध्ये पी एम, ही अपोजिट साईड आहे, डिवायडेड बाय इथं ओ पी हायपोटेनस आहे, ठीक आहे. अपोजिट साईड आपण हायपोटेनस. आता मी व्हॅल्यूज पुट करतो, ओके. साईन थिटा म्हणजे साईन 30 इज इक्वल टू पी एमची व्हॅल्यू आपण काय कन्सिडर केलेली आहे एच, तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. आणि ओ पी किती इथं 15 आहे, ठीक आहे. ओ पी इज 15, ओके. हा 15 इकडे घ्या. साईन 30ची व्हॅल्यू किती असते रे, 10वीला होतं बघा तुम्हाला. साईन 30 असतो 1/2 इंटू 15 इज इक्वल टू एच. म्हणजे माझ्या हाईटची व्हॅल्यू किती झाली, 1/2. हाईट झालं 15/2. येस, 15/2 सेंटीमीटर हे झाली हाईट, करेक्ट. आता ही हाईट मला कुठं पुट करायची आहे, या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायची आहे, ओके ना. सो इथं मी लिहितो आता, देअरफॉर आपला एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर जो फॉर्म्युला आहे, यामध्ये मी व्हॅल्यूज पुट करतो. सो कॅन राईट हिअर एरिया ऑफ ट्रायंगल ओ पी क्यू इज इक्वल टू 1/2. पहिलं आहे बेस किती होता त्याचा, बेस म्हणजे त्याची रेडियस आहे बघा. इथं मी पुन्हा त्या ट्रायंगलच्या डायग्राममध्ये येतो, हे बघा ओ क्यू हा बेस आहे, आणि किती त्याची बेस व्हॅल्यू 15 सेंटीमीटर आहे. सो कॅन राईट हिअर 15, आणि हाईट किती आली रे 15/2. सो किती झाला ट्रायंगलचा एरिया, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ओ पी क्यू इज इक्वल टू, हां वरती 15 × 15 225 डिवायडेड बाय खाली 2 × 2 4 युनिट स्क्वेअर सेंटीमीटर. सो मी दोन्ही एरिया काढले बघा, सेक्टरचा पण एरिया फाइंड आउट केला. सेक्टरचा एरिया आला 225/12 आणि ट्रायंगलचा एरिया आपला आला 225/4, ओके. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं होता, रिक्वायर एरिया. हां, रिक्वायर एरियाचा फॉर्म्युला काय आहे, सेक्टरच्या एरियामधून ट्रायंगलचा एरिया मायनस करायचा आहे, म्हणजे आपल्याला काय होईल, तो रिक्वायर एरिया भेटेल, ओके. सो आपण आता फायनल स्टेजला आलो या प्रॉब्लेमच्या. सो देअरफॉर वी कॅन राईट नाव therefore required area is equal to, ओके, एरिया ऑफ सेक्टर किती आलेला आहे सेक्टरचा एरिया, इथं मी वरती चेक करतो. सेक्टरचा एरिया आहे 225π/12,
225 पाय अपॉन 12 मायनस, ओके, ट्रायंगलचा एरिया किती आला आहे 225 अपॉन 4, 225 अपॉन 4. काय कॉमन निघेल रे तुम्हाला इथून, काय दिसतंय 225 कॉमन निघेल, ओके, न्यूमरेटरमधून, आणि डिनॉमिनेटरमधून काय कॉमन निघेल 4. सो 225 अपॉन 4 कॉमन, ओके. इथं कोण राहिला न्यूमरेटरला, इथं राहिला पाय, बरोबर. डिनॉमिनेटरला किती राहतोय 3 मायनस हा 225 अपॉन 4 कॉमन काढला, सो ते किती राहील 1 स्क्वेअर सेंटीमीटर. आता हे काय सिम्प्लिफाय होणार नाही बघा. सो दिस इज आवर फायनल आन्सर. सो देअरफॉर वी कॅन राईट रिक्वायर एरिया इज इक्वल टू 225 अपॉन 4 in bracket pi by 3 minus 1 square सेंटीमीटर. ओके, 4 मार्काचा क्वेश्चन आहे बघा हा थिअरीमध्ये. सो तुम्हाला काय विचारलं मी परत सांगतो. तुम्हाला विचारलं होतं सेक्टर आणि कॉर्ड यांच्यामधला एरिया. सो डायग्राम आय होप तुम्हाला सगळ्यांना कळली असेल. सो हा सेक्टर होता OPQ, त्यानंतर P आणि Q जर मी जॉईन केला तर तो कॉर्ड झाला, आणि OPQ हा होता ट्रायंगल. ओके, सो सिम्पली काय करायचं अशा प्रॉब्लेममध्ये, सेक्टरचा एरिया फाइंड आउट करायचा अगोदर, आणि सेक्टरच्या एरियामधून ट्रायंगलचा एरिया मायनस करायचा आहे. ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी बेसिक वापरायचा आहे फॉर्म्युला. बेसिक फॉर्म्युला कोणता, जो इथं मी वापरला आहे, एरिया ऑफ ट्रायंगलचा 1/2 बेस इंटू हाईट. ठीक आहे, बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला तुम्हाला इथं वापरायचा होता. ओके, समजला प्रॉब्लेम. असाच एक प्रॉब्लेम बघा अजून आपल्या. हा क्वेश्चन एक्झरसाइज 1.2 मधला नंबर 8चा क्वेश्चन आहे. काल मला एकाने विचारलं होतं सर आपल्या बुक्समधला कुठे हा क्वेश्चन. सो आपली 1.2 ही एक्झरसाइज ही बुकमध्ये, त्याच्यामधला हा 8 नंबरचा क्वेश्चन आहे. आता एक्झरसाइजमधला फक्त एकच क्वेश्चन आपला राहिला आहे, क्वेश्चन नंबर 7. तो झाला की मग आपला एक्झरसाइजमधले सगळे क्वेश्चन सॉल्व करून झाले. ओके, सो मी नेक्स्ट क्वेश्चन आता सांगतो. इथं समजला का रे पहिला. दुसरा सेम असाच आहे, फक्त अँगल आणि रेडियसची व्हॅल्यू चेंज आहे. सो असंच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो मी क्वेश्चन लिहितो इथं. सपोज तो क्वेश्चन नंबर 11 असेल. ओके, नंबर्स तुम्ही चेक करा काय असतील ते. आता क्वेश्चन आहे OAB इज सेक्टर ऑफ द सर्कल, sector of the circle having center O, having center O and radius 12 centimeter, and radius 12 centimeter. If measure of angle AOB, measure of angle AOB is equal to 45 degree, find the difference between, find the difference between area of sector, area of sector and area of sector त्याचं नाव दिलं तुम्हाला OAB, area of sector OAB and triangle AOB म्हणजेच OABs. ठीक आहे, म्हणजेच वरच्यासारखाच क्वेश्चन आहे बघा. रिक्वायर एरिया काय असणार आहे, सेक्टरचा एरिया मायनस ट्रायंगलचा एरिया. सो मी पुन्हा इथं गिवनसाठी डायग्राम ड्रॉ करतो, तुमच्या पुन्हा लक्षात येईल. सेम जशी आपण लास्ट प्रॉब्लेम डायग्राम ड्रॉ केली सेम. ओके, फक्त प्रॉब्लेमचं त्यांनी वर्डिंग चेंज केलं आहे. आता मागच्याच त्यांनी कॉर्ड वगैरे असे वर्ड यूज केले होते. ठीक आहे, इथं त्यांनी डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड विचारलं तुम्हाला की तुम्हाला एरिया फाइंड आउट करायचा आहे कोणता, तर डिफरन्स बिटवीन एरिया ऑफ सेक्टर आणि ट्रायंगल ऑफ AOB. पुन्हा तुम्हाला रेडियसची व्हॅल्यू गिवन दिलेली आहे. रेडियस तुम्हाला दिला इथं 12 सेंटीमीटर आणि तुम्हाला अँगल दिला आहे 45 डिग्री. ओके ना, बघा पुन्हा इथं मी डायग्राम ड्रॉ करतो. समजा हा सर्कल आहे, दिस इज अ सेंटर
दिस इज ओ, आता याचं नाव आहे OAB, ठीक आहे ना. आता रेडियस किती दिली, रेडियस दिलेली आपल्याला 12 सेंटीमीटर. सो ही रेडियस 12 सेंटीमीटर, इथं रेडियस 12 सेंटीमीटर. ओके, आता मी जॉईन करतो इथं ए आणि बी, हा सेक्टर झाला. जर मी इथं ए आणि बी हे दोन पॉईंट जर जॉईन केले, दिसतंय ना व्यवस्थित. एक मिनटं, मी ती लाईन थोडीशी ही झाली, इन्क्लाइन झाली. ते पूर्णच हे झालं. हा सेंटर, OAB, ठीक आहे. रेडियस आहे 12 सेंटीमीटर, रेडियस आहे 12 सेंटीमीटर. त्यानंतर आर्क, मी इथं ए पॉईंट आणि बी पॉईंट इथं जॉईन केला, ठीक आहे. त्यामुळं OAB हा ट्रायंगल तयार झाला. मी कोणता एरिया फाइंड आउट करायचा आहे आपल्याला, त्याला मी हॅचिंग लाईन्स करतो इथं ब्लॅकने. हा एरिया आपल्याला रिक्वायर फाइंड आउट करायचा आहे. जो लास्ट प्रॉब्लेम सॉल्व केला सेम तसंच, ठीक आहे. एवढा एरिया मला काढायचा आहे. आणि आपल्याला अँगल दिलेला आहे बघा त्यांनी. अँगल किती दिला आहे, 45 डिग्री. तुमच्यापैकी मला कोण सांगतं रे, जर थिटा डिग्रीमध्ये जर 45 असेल तर तो रॅडियनमध्ये किती असतो, स्टँडर्ड व्हॅल्यू आहे किती, π/4. व्हेरी गुड, π/4. π/4. 45 डिग्री जर असेल तो रॅडियनमध्ये किती असतो, π/4. मी तुम्हाला स्टँडर्ड व्हॅल्यू ऑलरेडी लिहून दिलेल्या आहेत, ठीक आहे, प्रिव्हियस नोट्समध्ये. सो ते तुम्हाला पाठ करायचे होते, ठीक आहे. ओके, सो इथं पुन्हा तसंच लिहायचं आहे, रिक्वायर एरिया जो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो रिक्वायर एरिया इज इक्वल टू, काय फॉर्म्युला सांगितला मी, म्हणजे जे विचारलं आहे ते तुम्हाला काय आहे, एरिया ऑफ सेक्टर OAB मायनस एरिया ऑफ ट्रायंगल AOB लिहा किंवा OAB लिहा, मिनिंग एकच आहे, OAB या दोघातला, ठीक आहे. सगळ्यात अगोदर मी काय फाइंड आउट करणार आता परत, एरिया ऑफ सेक्टर. ओके, सो वी कॅन राईट एरिया ऑफ सेक्टर. कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, पहिला 1/2 r² थिटा. सो 1/2 r, रेडियस किती आहे 12, सो 12चा स्क्वेअर इंटू थिटा, थिटा किती आहे π/4. ओके, सो 1/2 12चा स्क्वेअर मी असं लिहू शकतो का, 12 × 12, बरोबर ना. 12चा स्क्वेअर म्हणजे 12चं 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन. मला सिम्प्लिफिकेशनला सोपं जाईल बघा, त्यामुळे त्याला काय लिहिलं, 12 × 12 लिहिलं, इंटू π/4. सो हिअर इज 2 6 × 12 आणि 4 3 × 12. सो किती राहिलं इथं आता, हे इथं 6 18 स्क्वेअर सेंटीमीटर. 18 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. दिस इज एरिया ऑफ सेक्टर, ठीक आहे. आता मला फाइंड आउट करायचा आहे एरिया ऑफ ट्रायंगल. बरोबर आता ना 18 पाय. आता मला फाइंड आउट करायचा आहे एरिया ऑफ सेक्टर, सॉरी एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल सर 18 π/ला सिम्प्लिफाय करावं लागेल ना. हा बोला, हे बघा इथं काय झालं, 18 π/ला सिम्प्लिफाय करावं लागेल ना. 18 पाय पायची किंमत 3.14 आहे ना. नाही नाही, पायची किंमत पुढंच नाही करायची आपल्याला, आपण आन्सरच पाय मध्ये काढणार आहे. जसं बघा आपण वरचा क्वेश्चन सुद्धा पाय मध्येच फाइंड आउट केला ना, आन्सर आहे ना याच्यामध्ये पाय मध्येच काढायचे असतात. हे बघा दिसलं तुम्हाला लास्ट आन्सर 225/4 इन ब्रॅकेट π/3 - 1. सो पाय आपल्याला ॲज इट इज ठेवायचं आहे, ठीक आहे. ओके ओके, सो हा झाला आपला 18 पाय. आता एरिया ऑफ ट्रायंगल काय फॉर्म्युला वापरायचा, सिंपल 1/2 बेस इंटू हाईट. ओके, हा फॉर्म्युला मला वापरायचा आहे. बी म्हणजे बेस आहे, एच म्हणजे हाईट आहे. आता जी डायग्राम मधला ट्रायंगल जो दिसतोय तुम्हाला, तो ट्रायंगल मी सेपरेट परत ड्रॉ करतो खाली OAB, आणि त्याच्यामध्ये मी काही चेंजेस करतो. तो असं अशी डायग्राम बघा ती. ठीक आहे, इथं पॉईंट O आहे, हा पॉईंट A, हा पॉईंट आहे B, हा बेस आहे,
ओके, बेसची व्हॅल्यू किती आहे 12 सेंटीमीटर आहे, रेडियस आहे ती ॲक्च्युअलमध्ये. ओके, ही सुद्धा रेडियस आहे 12 सेंटीमीटर. हा अँगल तुम्हाला दिलेला आहे 45 डिग्री. सो सेम टेक्निक मी वापरणार. मी काय केलं, ए पासून ओ बीवरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. ओके, या पॉईंटला समजा मी नाव दिलं यम मला, आणि हा जो परपेंडिक्युलर आहे बघा त्याला मी नाव दिलं एच. हा एच मला फाइंड आउट करायचा आहे, करेक्ट ना. सो देअरफॉर सेम टेक्निक इन अ ट्रायंगल. आता कोणता ट्रायंगल बघायचा आहे तुम्हाला, हा लेफ्ट साईडवाला ओ ए एम. त्याला मी वाटलं तर परत रेड पेनने मार्क करतो, ओ ए एम. ठीक आहे ना, हा ट्रायंगल तुम्हाला बघायचा आहे. सो ह्या ट्रायंगलमध्ये इन ट्रायंगल ओ ए एम साइन थिटा इज इक्वल टू काय येईल परत, साइन थिटा म्हणजे असतं अपोजिट साइड, ए एम अपॉन ए ओ किंवा ओ ए. ओके, आता साइन थिटाची व्हॅल्यू किती आहे 45 इज इक्वल टू ए एम. ए एम म्हणजे काय, तो एच आहे, तो हाईट मला फाइंड आउट करायची. आणि ओ ए म्हणजे रेडियस किती आहे ती 12 आहे. सो 12 इकडे मल्टिप्लाय डिवाइड आहे. स्क्रीन विजिबल हां यस, स्क्रीन विजिबल नाहीये. कधीपासून रे, आताच गेले का, आता दिसते का, एकदा चेक करता येईल. ओके, स्क्रीन दिसते ना आता, दिसते. ओके. आता दिसते ना स्क्रीन सगळ्यांना. हां, साइन 45 इज इक्वल टू एच अपॉन 12. आता इथं मला एच फाइंड आउट करायचा आहे. 12 इकडे डिवाइड आहे, इकडे मल्टिप्लाय करा. आणि साइन 45 ची व्हॅल्यू किती असते 1 अपॉन √2. इकडे 12 मल्टिप्लाय होईल इज इक्वल टू एच, करेक्ट. आता एच ची व्हॅल्यू काय होती बघा इथं, देअरफॉर मी साइड इंटरचेंज करतो. एच झाला 12 अपॉन √2. ठीक आहे ना, ही होती आहे एच ची व्हॅल्यू. आता जनरली काय करायचं माहिती का, समजा एखादी स्क्वेअर रूटमध्ये व्हॅल्यू जर डिनॉमिनेटरला राहत असेल ना, तर ती ठेवायची नाही, म्हणजे रॅशनलायझेशन मेथड वापरायची आहे. म्हणजे काय करायचं आहे, एच इज इक्वल टू 12 अपॉन √2. जो नंबर डिनॉमिनेटरला राहतोय त्या नंबरनी मल्टिप्लाय करा आणि त्याच नंबरनी काय करा परत डिवाइड करा. ओके, मला √2 डिनॉमिनेटरला नको आहे, दॅट्स वाय मी √2 ने मल्टिप्लाय केलं, √2 ने डिवाइड केलं. ओके, कॅल्क्युलेशनसाठी राहतं बघा हे. सो 12 अपॉन हे बघा इथलचा √2, सॉरी एक मिनिट, आपण ते करतो यासाठी की मला तो √2 वरती आणायचा आहे न्यूमरेटरला. ठीक आहे. सो हा 12 इंटू √2 झाला 12 √2 डिवायडेड बाय हा √2चं मल्टिप्लिकेशन किती 2, करेक्ट. आता 2 ने डिवाइड करा 12 ला, म्हणजे किती होईल तो 6 √2 झाला सेंटीमीटर. 6 आता मी इथं व्हॅल्यूज पुट करतो आपल्या एरिया ऑफ ट्रायंगलच्या फॉर्म्युल्यामध्ये. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय 1/2 बेस इंटू हाईट. ओके, सो देअरफॉर वी कॅन राईट एरिया ऑफ ट्रायंगल OAB इज इक्वल टू 1/2. बेस म्हणजे रेडियस आहे किती ती 12 आहे आणि हाईट किती आली आपली 6 √2. ओके, 2 ने डिवाइड करा परत इथं 2 6 जा 12, इथं राहिलं 6 × 6 36 √2. एरिया ऑफ ट्रायंगल OAB. ओके, सो आपला रिक्वायर एरिया आता आपल्याला काढता येईल, कारण मी सेक्टरचा पण एरिया फाइंड आउट केला आहे. सेक्टरचा एरिया किती आला आहे 18 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, इथं आहे बघा हा सेक्टरचा एरिया 18 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. अँड देन आपण ट्रायंगलचा पण एरिया फाइंड आउट केला आहे. ट्रायंगलचा एरिया किती आला आहे 36 √2 स्क्वेअर सेंटीमीटर. सो देअरफॉर वी कॅन राईट नाव रिक्वायर्ड एरिया. या दोघांचा डिफरन्स आहे. ओके, आवाज नाही येत सर.
येस, आता येतोय का आवाज माझा? येस, फास्ट रिप्लाय, आवाज येतोय? हो येतोय. यस सर. ओके ओके, आता येतोय. तुझ्या साईडला प्रॉब्लेम असेल रे, आवाज येतोय सगळ्यांना. ओके, चेक करून घ्या एकदा. सो रिक्वायर एरिया इज इक्वल टू, सेक्टरचा एरिया किती आला होता आपला 18 पाय मायनस ट्रायंगलचा एरिया किती आला आहे 36√2. ओके, काय कॉमन निघेल रे याच्यामधून? 18 फक्त कॉमन निघेल. 18. येस, इथं किती राहिला पाय मायनस इथं 18 2 जा 36 2√2 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, सो देअरफॉर वी कॅन राईट required area is equal to 18 in bracket pi minus 2√2 square centimeter. This is the final answer. ओके, समजलंय? सो दोन्ही प्रॉब्लेम सेम होते बघा. वरच्या प्रॉब्लेम आणि खालच्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय करायचं होतं, सेक्टरच्या एरियामधून ट्रायंगलचा एरिया मायनस करायचा होता. ओके, समजलंय? याची थोडीशी चांगली प्रॅक्टिस करा, कारण हे 4 मार्काचे क्वेश्चन्स आहेत. थोडीशी लेंदी वाटतील पण सिम्पल आहे. ठीक आहे, आता एक लास्ट प्रॉब्लेम आपल्याला घ्यायचा आहे. इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे, ॲप्लिकेशन बेस्ड प्रॉब्लेम आहे हा. ओके, सो त्याचा स्टेटमेंट मी लिहितो. आय थिंक क्वेश्चन नंबर काय असेल तो नंबर द्या पुढचा. क्वेश्चन आहे, अ ट्रेन इज रनिंग on a circular track of radius 1 kilometer at the rate of 36 kilometer per hour. Find the angle. Find the angle in radian through which it will turn in 30 seconds. ठीक आहे, आता हा क्वेश्चन आहे. यामध्ये काय बघा, ॲप्लिकेशन बेस्ड प्रॉब्लेम आहे. एरिया ऑफ सेक्टरच्याच मेथडने याला आपण सॉल्व्ह करणार आहेत. एक ट्रेन आहे, ठीक आहे, ती ट्रेन आहे ना एका ट्रॅकवरती रन करते आहे, आणि तो ट्रॅक कोणता आहे, सर्क्युलर ट्रॅक आहे, आणि त्या ट्रॅकची रेडियस आहे 1 किलोमीटर, आणि त्या ट्रेनचा स्पीड किती दिला आहे तुम्हाला 36 किलोमीटर पर आवर. ओके ना. आता मी तुम्हाला डायग्राम काढून थोडंसं बघा समजावतो कसं आहे. आता थोडं आणखीन याला मी डाऊनवर्ड घेतो, डायग्राम काढण्यासाठी सिंपल जाईल मला. समजा कन्सिडर करा की हा सर्क्युलर ट्रॅक आहे ट्रेनचा. ओके, हा ट्रॅक आहे. ह्या सर्क्युलर ट्रॅकवरती त्याची जी रेडियस तुम्हाला दिलेली आहे ना, या सर्क्युलर ट्रॅकची जी रेडियस आहे ती 1 किलोमीटर आहे. मला सांगता का रे 1 किलोमीटरचं मला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे, कारण आपले युनिट सगळे SI मध्ये पाहिजे. जर असं किलोमीटर पर आवर दिला असेल तर. ठीक आहे, सो सांगा 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर? युनिट कन्वर्जन 1000 मीटर. 1000. येस. ओके, आणखीन काय दिलं आहे बघा आपल्याला स्पीड दिला आहे तिने 36 किलोमीटर पर आवर. स्पीड म्हणजे यस. ओके, किंवा स्पीड मी लिहितो, स्पीड इज इक्वल टू दिला आहे आपल्याला 36 किलोमीटर पर आवर. याला मी मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करतो. कसं करायचं बघा, 36 किलोमीटरचं मीटर किती असतं कन्वर्जन 1000 डिवायडेड बाय आवर आहे आता हे, बरोबर ना. 1 आवर म्हणजे किती सेकंद रे? 60. 1 आवर म्हणजे 60. 3600 सेकंद.
600. 1 hour इज इक्वल टू 3600 सेकंद. सो इथलचं 0 0 0 0 कॅन्सल होईल. ओके, त्यानंतर 36 1 जा 36, किती राहिले फक्त? येस, किती राहिले? फक्त 10 राहिला. म्हणजे हा 10. स्पीड आहे ना, तो मीटर पर सेकंदमध्ये किती येईल? फक्त 10 मीटर पर सेकंद. किलोमीटर पर आवरमध्ये होता तो 36 किलोमीटर पर आवर, पण मीटर पर सेकंदमध्ये काय आला? तो 10 मीटर पर सेकंद आला. ठीक आहे. आपल्याला अँगल फाइंड आउट करायचा आहे बरं का रे. फाइंड द अँगल इन रॅडियन. कसा? आता पुन्हा त्या डायग्रामकडे या. या सर्क्युलर ट्रॅकचा रेडियस आहे बघा 1 किलोमीटर. समजा कन्सिडर करा की इनिशियली ट्रेन तुमची पॉईंट एला होती, म्हणजे इथं आहे, मी याला मार्क करतो आता. इनिशियली ट्रेन समजा ह्या पॉईंटला, ए पॉईंटला, हां असं कन्सिडर करा. इथं ट्रेन आहे. सो ट्रेन कंटिन्युअसली मूव्हिंग आहे, बरोबर. सो ट्रेनचा स्पीड आहे 10 मीटर पर सेकंद. मग 10 मीटर पर सेकंद हा त्याचा स्पीड आहे. आणि तुम्हाला टायमिंग किती दिला आहे त्यांनी प्रॉब्लेममध्ये? टाईम दिला आहे बघा 30 सेकंद. हा टाईम आहे, 30 सेकंद हा टाईम आहे. सो इनिशियली ती ट्रेन ही ए पॉईंटला होती. असं कन्सिडर करा की 30 सेकंदानंतर ती ट्रेन तुमची बी पॉईंटला, म्हणजे इथं आली, ह्या पॉईंटला आली ती ट्रेन. ओके, इथं आली. किती सेकंदामध्ये आली बघा? 30 सेकंदामध्ये. सो 30 सेकंदामध्ये जरी ती इथं आली, म्हणजे ट्रेनची पोझिशन इथून तर इथपर्यंत आली, बरोबर. सर्क्युलर ट्रॅक आहे, म्हणजे ए पासून बी पर्यंत हा काय झाला रे त्या ट्रेनसाठी? याला काय म्हणणार तुम्ही? ए टू बी ह्या डिस्टन्सला आर्क लेंथ. आर्क लेंथ, बरोबर ना. हे बघा, ही झाली रेडियस. आर इज इक्वल टू 1 किलोमीटर फ्रॉम ए. याला समजा ओ नाव द्या तुम्ही या सेंटरला. आणि हा बी, बरोबर. ह्या रेडियस आहेत. ही पण रेडियस किती झाली? 1000 मीटर. ओके, हे ए टू बी हे डिस्टन्स काय झालं तुमचं? हे डिस्टन्स झालं आर्क लेंथ. ओके ना. आणि तुम्हाला माहिती आहे बघा, तुम्ही 8वी 9वीला स्टडी केलेलं आहे. जर तुम्हाला स्पीड आणि टाईम दोघं जर माहीत असतील, ओके ना, टाईम किती दिलेला आहे तुम्हाला? टाईम दिलेला आहे 30 सेकंद. तर यावरून मला डिस्टन्स काढता येतं. सो हे डिस्टन्स मला काढायचं आहे. ओके, सो काय फॉर्म्युला आहे रे सांगा? वी हॅव स्पीड इज इक्वल टू, फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाईम, बरोबर ना. इयत्ता 7वी 8वी 9वी तुम्ही सायन्समध्ये स्टडी केला असेल बघा. स्पीडचा फॉर्म्युला असतो डिस्टन्स अपॉन टाईम, करेक्ट. मला डिस्टन्स काढायचं आहे. डिस्टन्स म्हणजेच आर्क लेंथ आहे. सो देअरफॉर वी कॅन राईट हिअर डिस्टन्स इज इक्वल टू टाईमने स्पीडला मल्टिप्लाय करा. स्पीड आणि टाईम दोघांचं मल्टिप्लिकेशन असतं डिस्टन्स. ओके, सो स्पीड किती आलेला आहे याचा? आता आपण वरती कॅल्क्युलेट केला बघा. स्पीड मीटर पर सेकंडमध्ये किती आहे? 10 आहे. आणि टाईम आहे 30. सो स्पीड 10 मीटर पर सेकंड, टाईम 30 सेकंड. 10 × 30 किती झालं? 300 मीटर. ओके, एवढं डिस्टन्स ते कवर करत आहे. आणि हे डिस्टन्स म्हणजेच कोण आहे त्याचं? आर्क लेंथ. ओके, देअरफॉर वी कॅन राईट आर्क लेंथ इज इक्वल टू डिस्टन्स इज इक्वल टू किती आलं ते? 300 मीटर. ओके, आता मला आर्क लेंथची व्हॅल्यू भेटली. मला थिटा फाइंड आउट करायचा आहे. हा अँगल मला फाइंड आउट करायचा आहे, थिटा. ओके, इथलचा अँगल मला लागतोय. मग मला सांगा आता आर्क लेंथचा फॉर्म्युला काय आहे? एस इज इक्वल टू एस. आर्क लेंथचा फॉर्म्युला आर थिटा. एस ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला? एस किती आहे? 300 इज इक्वल टू, बरोबर. आर ची व्हॅल्यू माहिती आहे. रेडियस किती बघा? 1 किलोमीटर, म्हणजेच 1000 मीटर. 1000 मीटर इंटू थिटा. ओके, 1000 इकडे डिवाइड होईल. सो 300 अपॉन 1000 इज इक्वल टू थिटा. सो किती येईल थिटा फ्रॅक्शनमध्ये? यस, आन्सर. हे बघा, याचे 2 झिरो, याचे 2 झिरो कॅन्सल झाले. फ्रॅक्शनमध्ये आन्सर आलं 3/10 रॅडियन. दिस इज द फायनल आन्सर. आता मी तुम्हाला ह्याच एक्झाम्पलला थोडंसं कंटिन्यू करायला लावतो. आपला थिटा कशामध्ये आला आहे? हा रॅडियनमध्ये आला. सो मी तुम्हाला एक होमवर्क देतो. मला वाटतं तुम्ही ट्राय करावं ते होमवर्क.
हा जो थिटा आपला आलाय ना 3/10 रॅडियन, ओके, याला तुम्ही कन्वर्ट करा, कन्वर्ट टू, अगोदर कन्वर्ट करा डिग्रीमध्ये, ओके, अँड देन याला डिग्रीचं कन्वर्जन कशामध्ये करायचं, मिनिट अँड सेकंडमध्ये. करू शकता का एवढं तुम्ही? आपण ह्या टाईपचे क्वेश्चन स्टार्टिंगला बघितलेले आहेत बघा. जर नाही जमलं तुम्हाला तर मी उद्या तुम्हाला हे सॉल्व करून देईन पुढं, की रॅडियनचं कन्वर्जन डिग्रीमध्ये कसं करायचं आणि डिग्रीचं परत मिनिट आणि सेकंडमध्ये कसं करायचं आहे. ओके, हे आपण उद्या बघू. आणि उद्या वाटलंच तर आपण आणखीन थोडंसं डाऊट सॉल्विंग वगैरे काही तुमच्या असतील तर ते घेऊ. अदरवाइज वी स्टार्ट आवर चॅप्टर नंबर 1 फ्रॉम द पार्ट 2 कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे, ओके. एक मिनटं मला फक्त अटेंडन्स तुमचे घेऊ द्या, कोण कोण प्रेझेंट आहे, आणि मग तुम्ही पुढच्या सेशनला जॉईन होऊ शकता. एकच मिनटं. साक्षी गिरवले, त्यानंतर तृप्ती, गौरव शेळके, हर्षदा कलापुरे, मंगेश केकन, फाल्गुनी, प्रेम गाडेकर, साक्षी साबळे, संजय शेळके नावाने कोण जॉईन आहे रे? शिवराज जाधव, सीमा गुंजाळ. यस, संजय शेळके नावाने कोण जॉईन आहे? आवाज येत असेल तर मग तुम्ही मला सांगू शकता. सीमा गुंजाळ आवाज येतोय माझा? हा हा, आपलं नाव सांगता का मला पूर्ण? आज तुमचं पहिलं लेक्चर आहे वाटतं. शिव. हा, येस सर. हा, सांगा नाव मला तुमचं पूर्ण. शिवकन्या शिवनाथ गुंजाळ. शिवकन्या सोमनाथ ना? शिवनाथ सॉरी, शिवकन्या शिवनाथ गुंजाळ. ओके. तुम्ही कुठून जॉईन झाले? येस. गाव कोणतं आपलं? चांदेगाव. तालुका? डिस्ट्रिक्ट अहमदनगरच का? चांदेगाव. हॅलो. हा, म्हटलं गाव चांदेगाव ना? येस, आणि तालुका राहुरी. अच्छा, राहुरी तालुका येतो का त्याला? हो. ओके, समजलं की काही आज? हा समजलंय? हा. ओके, ठीक आहे. सो ठीक आहे, आपण थांबूया आणि तुमचं पुढचं सेशन चालू होईल एक 10 मिनिटाच्या ब्रेक नंतर. थँक्यू.